सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। महानुभाव पंथामध्ये प्रायश्चिताला भरपूर महत्त्व आहे। आपण एखादा विधी केला, सेवादास्य केलं की त्या सेवादास्याच्या माध्यमातून काय होत असतं, विधी पण घडतो आणि अविधी पण घडत असतो। कारण की स्वामींनी सांगितलं, क्रिया उभय रूपा। क्रिया ही कशा आहेत, एका क्रियेतनं दोन गोष्टी निष्पन्न होतात, पाप आणि पुण्य, ओक्त आणि गोमट, अधिकार आणि अनधिकार, योग्यता आणि अयोग्यता, कणव खंती, अशा दोन्ही गोष्टी निर्माण होत असतात। आणि म्हणून जे काही चांगलं निर्माण झालेलं आहे त्याचं फळ चांगलं मिळेल, पण जे वाईट निर्माण झालेलं आहे त्याची चाल प्रसव चाल मोडत वाढत वाढत ती नित्य नरकापर्यंत जाऊ शकते। आणि म्हणून घडल्या दोषाचा प्रसव आपल्याला मोडायचा आहे। आपली जी काही 10 दिवस पोथी या ठिकाणी संपन्न होत आहे, या पोथीच्या निमित्ताने आपण जे काही एकत्रित होतो आहोत, एकमेकांना भेटतो आहोत आणि त्यातनं विधी तर साधला जातो, परंतु कुठेतरी अविधी सुद्धा घडतो। आमच्या स्वामींचं वचन आपल्या कानावर पडलं की अन्य वार्ता करू नका, तरी सुद्धा आपण अन्य वार्ता जेव्हा करतो तेव्हा ईश्वराच्या वचनाचं अवहेलन आपण करतो आहोत आणि त्याच्यामुळे अविधी घडतो आहे। असे अनेक अविधी आपल्याकडनं घडत असतात आणि त्या अविधीचं निरसन म्हणून आपण या ठिकाणी प्रायश्चित करत आहोत। माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं, सगळ्यांचे डोळे बंद असतील आणि जो शब्द बोलणार आपण तो अंतःकरणापर्यंत आपल्या गेला पाहिजे, मनापासून तो शब्द बोलता आला पाहिजे आपल्याला। आणि जर का प्रायश्चित करताना कुठेतरी तुमच्या अंतःकरणाला ते शब्द स्पर्श करून जर का डोळ्याच्या माध्यमातून ते स्पर्श जर का तुमच्या डोळ्यातनं जर का ओघळले किंवा नुसतं तुमच्या डोळ्याच्या कडेंना ते येऊन थांबले, जरी अर्थातच डोळे पाणावले, तर कुठेतरी समजायचं की आपलं प्रायश्चित हे आपल्या मनापासून झालेलं आहे। ईश्वर स्वीकारतील की नाही स्वीकारतील ही ईश्वराची प्रवृत्ती आहे। परंतु जर का आपण शब्द बोलतो आहोत तर ते कुठेतरी मनापासून बोलले गेले पाहिजेत आणि डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या कुठेतरी पाणावल्या पाहिजेत, अंतःकरण रडलं पाहिजे। आणि म्हणून त्या मनस्थितीमध्ये, त्या मानसिकतेमध्ये आपण काय करायचं आहे, प्रायश्चित करायचं आहे। सगळ्यांचे डोळे बंद, हात जोडलेले। परममंगळ रूपा परमेश्वरा श्री चक्रधरा महाराजा, बाईसांच्या बाबा, भटोबासांच्या गोसाव्या, सन्मुख प्रसन्न होऊनी, प्रसन्न मनोधर्माने मज आधमाच्या प्रायश्चित क्रियेचा स्वीकार करावा जी, दंडवताचा स्वीकार करावा जी। महाराजा आपण दयाळू मयाळू आहात, कृपाळू कनवाळू आहात, शरणांगत वज्रपंजरू आहात, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहात। आपण अतुल्य चक्रवर्ती आहात। आपल्या सद्गुणांचे, सद्धर्माचे वर्णन करणे कुणाला शक्य नाही। किंबहुना आपण अनंत गुणाचे सागरच असून अचिंत्य अनंत शक्ती संपन्न आहात। जसे आपण अवर्णनीय आहात, आपले यथातथ्य वर्णन कुणीच करू शकणार नाही। तिथे मी बापुडा अज्ञान काय करू शकेन। हे महाराजा, मी अनादी काळापासून
अपवित्र आहे. रजतमाने अपवित्र. त्रिगुणात्मक सत्वाने अपवित्र. राग द्वेष कामक्रोध मदमत्सर इत्यादी 6 दोषांनी मी अपवित्र आहे. अहंतेने अपवित्र. ममतेने अपवित्र. अभिमानाने अपवित्र. अभिलाषेने अपवित्र. शोक्ती शास्त्रोक्तीने अपवित्र. अज्ञान अन्यथा ज्ञानाने अपवित्र. संदेहाने अपवित्र. अधमती अधगती अधरतीने अपवित्र. कथने अपवित्र. विपरीत बुद्धीने अपवित्र. अधिक वृत्तीने अपवित्र. आत्मघाताने अपवित्र. विश्वासघाताने अपवित्र. परश्री संतापाने अपवित्र. हे प्रभो, विकार विकल्प हिंसेने मी अपवित्र आहे. आसक्तीने अपवित्र आहे. मित्रद्रोही, परिवारद्रोही, गुरुद्रोही इत्यादी अनंत दोषांनी मी अपवित्र आहे. किंबहुना मी अनंत दोषांचा निधी आहे. अशा मज प्रमादियाच्या अपवित्राच्या सकळ पापा अपराधांची क्षमा करून मज अपवित्रासी आपण पवित्र करावे जी. सर्वांनी डोळे बंद ठेवा, हात जोडलेले असू द्या. आपण किती अपवित्र आहोत. अनेक दोषांनी आपण अपवित्र आहोत. हे या ठिकाणी आपण चिंतन केलेलं आहे या गोष्टींचं. आणि आपल्यातले जे दोष आहेत ते दोष आता आपल्याला आठवायचे आहेत. आपले दोष फक्त आपल्याला माहिती आहेत आणि परमेश्वराला माहिती आहेत. आपले दोष परमेश्वराला माहिती असून तसा काही उपयोग नाही. परंतु आपले दोष जर का आपल्याला माहिती पडले, कळले, तर आपण ते दोष क्षालनार्थी ईश्वराने सांगितलेले जे उपाय आहेत, क्रियेची अनुताप पुरश्चरण, म्हणजे जर का अनुताप केला तर त्या दोषाचं निरसन होऊ शकतं, प्रसव थांबू शकतो, नासू देखील शकतो. आणि म्हणून या जगामध्ये आपले दोष आपण चांगल्या प्रकारे जाणतो. आणि म्हणून ते दोष आठवून आपल्याला देवाला विनंती करायची आहे. परंतु परमेश्वर काही आपली विनंती स्वीकारतीलच असं नाही. कारण की आपली तेवढी पत नाही आहे, आपली तेवढी कुवत नाही आहे की आपण ईश्वरापर्यंत आपली विनंती पोहोचवू शकू. महादाईसा, बाईसा, भटोबास, माहिमभट्ट यांच्याकडे ते समर्पण होतं की त्यांनी काही एखादा प्रस्ताव मांडला तर आमचे स्वामी ते ऐकत होते. प्रातःकाळी स्वामी जेव्हा म्हणायचे की विहरणाला कुठल्या दिशेला जायचं आहे, बाहुल्य भटोबास प्रवृत्ती जाणती स्वामींची, आणि बरोबर भटोबास म्हणायची की आज या दिशेला जाऊया. स्वामी त्यांचं ऐकायचे, कारण की त्यांचं समर्पणही तसं होतं. आमचं स्वामींनी का ऐकावं, कारण की आम्ही कुठे स्वामींचं ऐकतो. आमचं समर्पण असं कुठे आहे की जे स्वामींना प्रसन्न करणारं ठरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण परमेश्वराचे जे परमेश्वर परायण आहेत, परमेश्वराचे जे भक्त आहेत, परमेश्वराचे जे अनुसरलेले आहेत, परमेश्वराचे जे वासनिक आहेत, नामधारक आहेत, या सर्व साधकांना आपण विनंती करणार आहोत की आमची ही विनंती आपण परमेश्वरापर्यंत पोहोचवावी. चांगदेव भटांना रिद्धपूरला यायचं होतं, स्वामी काही त्यांना नेणार नव्हते. परंतु त्यांनी बाईसांना मध्यस्थी केलं
आणि बाईसांना सांगितलं की आपण माझी विनंती देवापर्यंत पोहोचवा, स्वामींना सांगा की मला सुद्धा रिद्धपूरला यायचं आहे. बाईसांनी स्वामींना सांगितलं आणि तदनंतर स्वामी चांगदेव भटांना रिद्धपूरला घेऊन गेले. बाईसांसारखं कुणी मध्यस्थी आपल्याकडे नाहीये, परंतु ईश्वराच्या सन्निधानी जे अदृश्य चौकळिकेचे, 3 कळिकेचे, 2 कळीचे, 1 कळिकेचे जे भक्तराज आहेत, अदृश्य रूपामध्ये जे शाब्द ज्ञानी आहेत, पुनःसंबंधी जन्मलेले, अप्रोक्ष ज्ञानी आहेत, सामान्य ज्ञानी आहेत, विशेष ज्ञानी आहेत, आदी जी काही भक्त मंडळी आहे, हे आज आपलं प्रायश्चित कदाचित त्यांनी ऐकलं आणि आपण जर का त्यांना मध्यस्थी केलं तर ते आपलं प्रायश्चित, आपलं विनंती परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतात. उपस्थित या ठिकाणी जे अधिकरण असतील, जे महंत आहेत, अधिकरण आहेत, साधू आहेत, वासनिक आहेत, त्यांच्याकडे आपण विनंती करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपली विनंती परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून आपण त्यासाठी आता विनंती करायची आहे. जयतु मंगल मंगला परम मंगल रूपा, जय जय स्वामी हे परमेश्वरा. श्री चक्रधरा रायांचे आपण जे कोणी परमेश्वर परायण या ठिकाणी उपस्थित आहात, विशेष ज्ञानीय हो, सामान्य ज्ञानीय हो, अप्रोक्ष ज्ञानीय हो, शाब्द ज्ञानीय हो, अनुसरलेले तथा भक्तराज आपण परमेश्वराच्या जवळ आहात, सहवासात आहात, आज्ञेमध्ये आहात, तेने करून परमेश्वर तुमची विनंती मान्य करतील आणि मज अधमासी आपली कृपादृष्टी देतील. जैसे पीडित वसोच्या प्रसंगी परमेश्वराने भक्तजनांची विनंती मान्य केली. प्रथम काळी परमेश्वर त्या वसोवर उदास होते, परंतु आपण सर्व भक्त मंडळींनी देवाला विनंती केल्यावर स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि त्या वसोला बंधमुक्त केले. तैसा मीही अनंत सृष्टी वसोचे म्हणजेच बैलाचे कार्य प्रत्येक देहात, मनुष्य देहात करीत आलेलो आहे आणि अनंत जन्मांचे, अनंत पापाचे, अनंत कर्मांचे मी आयुष्यभर प्रतिसृष्टी, प्रति चौकडी, प्रतियुगी, प्रतिजन्मी ओझेच वाहतो आहे. आणि म्हणून मी हा जन्म किंवा कुठलाच जन्म परमेश्वराशी दिलेला नाही आणि म्हणून परमेश्वर माझी विनंती स्वीकारणार नाहीत. आपण सर्वांना माझी मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक, दुःखपूर्वक विनंती आहे की आपण माझेही प्रार्थना, माझी ही विनंती, माझे हे प्रायश्चित परमेश्वरापर्यंत न्यावे आणि माझ्या दोषक्षालनार्थी आपण स्वतः परमेश्वराशी विनंती करावी. माझ्याविषयी
आपण चिंतन करावे. या ठिकाणी आपण परमेश्वराच्या साधकांना, परमेश्वर परायणांना आपण विनंती करतो आहोत की त्यांनी आपली विनंती देवापर्यंत पोहोचवावी. आपण सर्वांनी स्वतंत्र विनंती करायची आहे हात जोडून. प्रथमतः आपण विकार दोषाविषयी या ठिकाणी प्रायश्चित करणार आहोत. श्री चक्रधरा बाबा, आशा मज अपवित्राला पवित्र करण्यासाठी आपण प्रतिसृष्टी मज अपराध या कारणे अवतार धारण करता अव्यक्त अमूर्त असून स्वानंद रमण असून मनुष्य वेशाचा नट धारण करून सृष्टीमध्ये येता मज अधमाचे अनधिकार नासून अडथळे नासून अधिकार घडवून कृपाळूपणे श्रीमुखे ज्ञान देऊन त्याग करा म्हणता अनुसरा म्हणता. पण हे श्री चक्रधराराया, स्वदेशाधिकांच्या मोहा ममतेमुळे, स्वग्रामाच्या आसक्तीमुळे, स्त्री पुत्राधिकांच्या कुटुंबाच्या आसक्तीत गुंतून मी एकाही सृष्टी आपल्या खावणीप्रमाणे, प्रवृत्तीप्रमाणे त्याग केलेला नाही, अनुसरलो नाही. देवा, आपण मला नरकाचे भय दाखवून त्याग करा म्हणता, दुःखाची लाच देऊन, सुखाची लाच देऊन अनुसरा म्हणता, तरी मी अनुसरलो नाही. आपण केलेले हे कष्ट, उपकार मी निरंतर विसरत गेलो. हे महाराजा, मी बोध झाल्यावर अनुसरलो तर नव्हतोच, त्याग तर केलाच नाही, पण ज्ञानदेही गृहस्थ धर्मी असता वासनिकांच्या अस्थिपरीनेही वर्तत नव्हतो. फार काय नामधारकांच्या अस्थिपरीनेही वर्तलो नाही. सगुण प्रमादियाची अस्थिपरीही मी आचरत नव्हतो. साध्या गृहस्थ धर्मियांच्या नीतिमार्गानेही मी वर्तत नव्हतो. ज्ञान असून चतुर्विध मार्गाशी द्रोह करीत होतो. वासनिकांनाही हीन लेखले दोष पाहत होतो. इतरांचे उणे पुरे पाहत होतो. परश्री संतापाने जळत होतो. अनुसरल्या साधकांनाही हीन समजत होतो. खोटे बोलून असत्यवादाच्या जाळ्यात फसून उभय रहाटीच्या जणांना, साधकांना लुबाडत होतो. त्यांची धर्महानी करीत होतो. असे सर्व प्रकारचे निषेध मी आवडीपूर्वक अंगवीत होतो. गृहस्थ धर्मी असता मद्यपान करीत होतो. मादक द्रव्य सेवित होतो. मांसाहार करीत होतो. शिकार करीत होतो. चोऱ्या करीत राहतो. तसेच परस्त्री गमन करीत होतो आणि स्त्रीदेही परपुरुषाचा
अभिलाष मी करीत होतो, गैरवाजवी व्याज घेत होतो, लोकांना छळत होतो. श्री चक्रधरा राया, मी लाच घेत होतो आणि तुरूप व्यवसाय करून द्रव्य कमवीत होतो. पोट भरण्यासाठी संबंधीये पाळत पोसत होतो. त्यामुळे असंताचे डोंगर जोडत होतो. हे महाराजा, ज्ञान देही हे सर्व निषेध मी अंगवीत होतो. असा सप्त दुर्व्यसन संपन्न असून भिक्षू वासनिकांच्या निंदा करीत राहिलो. तसेच आजही मी हेच दोष आचरण करतो. संग्रहरूप विकल्प आचरित होतो. स्वतः तर त्याग केला नाही, परंतु इतराच्या त्यागाला दूषणे ठेवीत होतो, नावे ठेवीत होतो. असा हा माझा दोष वाढत जाऊन मी अनेक वेळा नित्य नरकही जोडून घेतले. त्या माझ्या निषेधाचरणाची आपण कृपाळूपणे क्षमा करावी जी, प्रसव मोडावा जी. असा मी अनंत सृष्टी गमावल्या. कोण्या सृष्टीत वेश धारण केला असेल, वरवडे त्याग करून परमार्गात आलोही असेल, परंतु आपल्या मार्गाचा वेश धारण करून मी अरूढ पतित झालो, विकार प्रमादिया झालो. भरवशाने उद्धरून जाणाऱ्या जीवाचाही मी धर्मभंग केला. त्यामुळे मला आता आपले यथार्थ अनुसरण घडत नाही. याही सृष्टीत कृपाळूपणे आपण मला ज्ञान दिले. देवाधर्माचा, विधीचा, ज्ञान श्रवणाचा योग प्राप्त करून दिलात. उत्तम अधिकरणाचा योग प्राप्त करून दिलात. परंतु म्या अधमाने याही सृष्टीत वरवडेच त्याग केला, वरवडेच विधी केले. परंतु अंतःकरणी स्वदेशा, स्वग्रामा, संबंधियांची, नातलगांची आठवण चिंतन करीत राहिलो. संबंधियांचे कर्मरहाटीचे हितचिंतन करीत राहिलो. परंतु आपले नामाचे, लीळेचे, वचनांचे चिंतन कधीच केले नाही. मी विकाराची शून्यता व्हावी असा कधीच प्रयत्न केला नाही. अंतःकरणी विषयाचे, विषयरूप पदार्थांचे उल्लेख करीत राहिलो. अभिमुख उल्लेख, रसरूप उल्लेख करीत राहिलो. तेणे करून मजला सेवना हा दोष नेहमीच घडत गेला. हे महाराजा, मज अधमाला विषयाची सेवनाही घडते. अशा प्रकारे या सृष्टीत मी आपण विकार शून्य सांगितलेले असताना मी विकार प्रमादीय झालो. द्रव्याचा आश्रय घेऊ लागलो. आपण
मजला द्रव्य संबंधा साक्षी ठाकू नये असे विहित केलेले असून द्रव्य संग्रह करू लागलो. बहुत द्रव्य झाल्यावर इतरांना अतिशय क्षुल्लक लेखू लागलो. चेतन विषयाचे दर्शन स्पर्शन संभाषण चुकविले नाही. विषयाचे साक्षीत्व चुकविले नाही. माझ्या ठाई विषयाचे नष्टत्व मी निर्माण केले नाही. जेणेकरून विषय पदार्थ जवळ येईल असाच शृंगार करीत राहिलो. तशाच प्रकारचे वस्त्र परिधान केले. आपल्या आज्ञेचे पालन कधीच केले नाही. आपण देशाच्या शेवटी राहण्यास सांगितले, परंतु मी मध्यदेशी, संपन्न देशी तसेच ओळखीच्या विभागी नातलगांमध्ये राहत गेलो. गडीसिडी हाळिया पाळिया मी कधीच राहिलो नाही. संभवाच्या संपन्नाच्या गावी राहिलो. माझ्या ठिकाणी ज्ञान नाही, वैराग्य नाही, भक्तीही नाही आणि तरीही मी त्या गुणांचा आव आणून इतरांसमोर मी माझे ज्ञान भक्ती वैराग्य उगाचच मिळवीत राहतो. कर्मधर्म विधी विषयाचा मी त्याग केला नाही. आपण सांगितल्यापेक्षा कमी अथवा वाढवा आगाऊ आचार मी केला. मी माझा अधिकार जाणून त्यानुसार अध्ययन आचरण कधीच केले नाही. सात्विक काळी, अवसर काळी, मंगल काळी देखील दैवराटीच्या पात्रांचा ठाई दोष चिंतन केले, अभिलाष केला. श्री चक्रधरा महाराजा अशा मज विकार प्रमादियाच्या विकार दोषाची आपण मायपणा करून क्षमा करावी जी आणि माझा विकार दोषाचा प्रसव मोडावा जी. दंडवत. सगळ्यांनी हात जोडून डोळे बंद करून विनंती देवाला करायची आहे. आता आपण जे काही दोष या ठिकाणी चिंतन केलेले आहेत ते दोष प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत आणि या दोषाच्या अनुषंगाने आधाराने आपण अनेक वेळा इतर दोषांना जन्म दिलेला आहे आणि म्हणून हे सर्व दोष देवाजवळ आठवायचे. देवाला विनंती करायची की माझ्या या दंडवताचा आपण स्वीकार करावा, प्रायश्चिताचा स्वीकार करावा आणि दोष आठवून मी जे दुःख करीत आहे त्या दुःखाचं देखील आपण स्वीकार करून माझे हे दोष आपण क्षालन करावे. दंडवत. आता विकल्प दोषा संदर्भामध्ये आपण प्रायश्चित करणार आहोत. ईश्वर धर्मामध्ये असून आपण अनेक वेळा देवता धर्माचा, देवता विधीचा, देवता मंदिराचा, देवता प्रसादाचा आपण अभिलाष केला, त्याचं चिंतन केलं, त्याची प्रशंसा केली आणि तेने करून संग्रहरूप किंवा वास्तविक विकल्प दोषाचा दोष
आपल्याला लागेल इथपर्यंत आपण गेलो. आणि म्हणून कळत न कळत आपण जो काही देवते संदर्भातला विषय आपण आपल्या मनामध्ये घेऊन वाचिके करून प्रत्यक्ष रूपाने त्यांच्या साधनाचं निरीक्षण केलं, अन्य धर्मीय पुस्तके वाचली, त्यामध्ये आपला वेळ आपण दवडलेला आहे. तर या सर्व दोषांची क्षमा प्रसव मोडण्यासाठी आपण या ठिकाणी विकल्प दोषासंदर्भात विनंती देवाकडे करणार आहोत. श्री चक्रधराराया प्रसन्न मनोधर्माने प्रसन्न होऊन आपण माझा विकल्प दोषाचा प्रसव मोडावाजी. मी अनंत सृष्टीचा विकल्प प्रमादी आहे. मी अनंत सृष्टी विकल्प दोषांनी गमावल्या. आपला धर्म ईश्वर धर्म मजजवळ असून देखील मी देवता धर्माचा अभिलाष केला. मानसिक वाचिक रूपाने देवतेच्या विधीला शरण गेलो. त्या माझ्या कळत न कळत अपराधाची आपण क्षमा करावी जी. हे महाराजा, प्रतिसृष्टी आपण मला ज्ञान दिले, परंतु मी आज्ञाभंग केली. त्यामुळे बोधाचा ऱ्हास होऊन मी विकल्प प्रमादिया झालो. आपले ज्ञान झाल्यावरही कर्मराटीत असता मी संग्रहरूप विकल्प आचरित गेलो. त्यामुळे तो दोष प्रसवून मी विकल्प प्रमादिया झालो. चैतन्यापर परमेश्वर हे जाणून देखील मी देवता तीर्थास अन्य क्षेत्रास जात राहिलो. तो दोष प्रसवून मी विकल्प प्रमादिया व्हावे अशी जोड जोडली. सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराचे ज्ञान झाल्यावरही मी निरयदायक, नरकदायक, अहितकारक अशा देवतांचा उचिष्ट प्रसाद खाल्ला. तेणे करून प्रमादिया होऊन मी निकृष्टा, उदासा, वैरिणी अशा देवतांचे पाय मोकळ्या केसांनी पुसू लागलो. अर्थातच देवतेला शरण गेलो. परमेश्वरा, माझ्या विकल्प प्रमादाचे भविष्य आपण स्वयं श्रीमुखे सांगितले असता मी अभिमानाने, अहंकाराने दायंबांसारखे शंख तुळशा चुकवून घेतल्या नाहीत आणि आनंदाने, आवडीने विकल्प दोष अंगविला आणि त्याबद्दल माझ्या अंतःकरणी कुठल्याही प्रकारे खेदखंत नाही. हे महाराजा, याही सृष्टी आपण कृपाळू होऊन ज्ञान दिले, आपल्या मार्गाचा योग दिला, उत्तम अधिकरणाचा योग दिला. परंतु ज्ञान झाल्यावर मी संग्रहाने देवता तीर्थात जात राहिलो. एकादशी, शिवरात्री व्रते आचरित राहिलो. देवता निमित्त केलेल्या यज्ञांचे अन्न खात राहिलो. अन्य मार्गीय पुरुषांचा
संसर्ग करीत राहिलो. अन्य देवतेंच्या लीळेंवर बोलत राहिलो. त्यांची प्रशंसा केली. भोगस्थानी, लेपाच्या देवळी, नपाळत्याच्या ठिकाणी, देवता पूजनाच्या ठिकाणी आहार विहार केले. अन्य देवतेच्या चरित्राची, पोवाड्यांची पुस्तके वाचित राहिलो. अन्य मार्गीय सामर्थ्यवंत पुरुष आणि देवता तीर्थ क्षेत्र यांची प्रशंसा केली. कर्मराडीत असता वर्ष श्राद्ध केले. अन्य रहाटीप्रमाणे 12वे 13वे असे अन्य धर्मधारक विधी मी केले. तसेच ब्राह्मणाकडे जाऊन मी पंचांग पाहिले, कुंडली पाहिली. तसेच त्या साधनावर विश्वास ठेवला. अन्य मार्गीयाने सांगितल्याप्रमाणे दुःख निवृत्तीसाठी त्यांच्या विधीप्रमाणे मी उपाय करीत राहिलो. तेने करून मी पूर्णपणे विकल्पासी शरण गेलो. हे परमेश्वरा, हे सर्व मला ज्ञान असून देखील ब्रह्मविद्येचे 4 शब्द माझ्या अंतःकरणी असून देखील मी देवता धर्माच्या विधीशी आचरत राहिलो. आपल्या मार्गीचा वेश धारण करून देखील मला भोगस्थानीचे विजन आसन चुकविले गेले नाही. नपाळत्याच्या स्थळी आहार विहार केले, शौच केले, स्वभाव सारले, देवतेची आलोचना केली, विकल्परूप हिंसारूप घरची भिक्षा घेतली. तोरण मंडळाच्या घरी भिक्षा केली. गृहस्थाश्रमी असताना तोरण मंडळांच्या घरी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भोजन केले, उदक स्वीकारिले. असे अनेक प्रकारचे विकल्प जातीचे दोष मला घडत गेले. महाराजा, तो संस्कार बळावून मला भविष्यात विकल्पप्रमाद घडला. तसे याही सृष्टी मज भविष्यामध्ये विकल्पप्रमाद घडेल. चौकडीचे नरक भोगावे लागतील. तसेच 16 वेदी नरक भोगावे लागतील. मी विंचू सर्पादी मंत्र स्वतःवर फुकून घेतले. इतरांवरही ते फुकायला लावले. असे अनेक तोडगे मी देवता धर्माचा आधार घेऊन करीत राहिलो. हे श्री चक्रधरा महाराजा, या सर्व जातीच्या विकल्परूप प्रमादाची आपण क्षमा करून माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडावाजी. माझ्या शंख तुळशी आपण चुकवाव्याजी. दंडवत. डोळे बंद, हात जोडलेले. आठवा, आपण देवताजनित कितीतरी ठिकाणी व्यवहार म्हणून गेलो.
मुलीच्या सासरी पूजन आहे म्हणून गेलो, आपल्या घरातले लग्न आहे म्हणून देवता रूप विकत विधी ज्या ठिकाणी घडतो अशा लग्नाच्या ठिकाणी आपण गेलो, तिथे आहार केला, विहार केला, भोजन केलं, पाणी पिलं, त्या रजतम वातावरणात आपण आपला वेळ दवडला, त्यामध्ये रमलो, आनंद घेतला आणि अनेक वेळा आपण आवर्जून अशा ठिकाणी भोजनासाठी गेलो, त्या ठिकाणी प्रसाद खाल्ला आणि चुकीच्या प्रकारची समजूत इतरांच्या मनामध्ये पण टाकली. तदनंतर प्रवासामध्ये आपण कुठे गाडी थांबल्यानंतर तिथे काही विधिनिषेध बघितला नाही, नेपाळचं मंदिर बघितलं नाही आणि त्या ठिकाणी आपण पाणी पिलं. एखाद्या जात्र क्षेत्र देवतेचं जाज्वल्य रूप असलेलं जे गाव आहे अशा गावामध्ये गाडी थांबवून त्या ठिकाणी आपण आहार विहार केला, आपल्या लक्षात आलं नाही. जात्रे क्षेत्रा न वचावे असं स्वामींनी सांगितलेलं असताना त्या ठिकाणी जाऊन आपण भोजन केले, पाणी पिले आणि हे सर्व करत असताना ईश्वराच्या नामस्मरणाचा कुठेही आपल्या मनामध्ये आधार आपण घेतला नाही. त्या ठिकाणी ईश्वराच्या आधाराने आपण तो दोष चुकविण्याचा प्रयत्न केला नाही. अशा अनेक ठिकाणं आपण आचरण केलेली आहेत आणि अनेक ठिकाणी जाऊन दोषाचरण आपण केलेलं आहे. ते सर्व ठिकाणं आठवा, ते सर्व दोष आठवा की आपण किती देवताजनित ठिकाणी आपल्याला व्यवहार म्हणून आपल्याला जावं लागलं, तो दोष घडला. यापुढे देवाला विनंती करा की देवा, अशा ठिकाणी जाण्याचा माझा योग येऊ देऊ नका. माझ्याकडून विकल्प दोष घडेल, विकल्प दोषाची सुरुवात होईल, असा कुठलाही योग माझ्या जीवनात येत असेल तर आपण ते कृपादृष्टीने त्या सर्व दोषांचं, त्या विधी, त्या योगाचा शाळन करावं आणि मला विकल्प दोषापासून, देवता दर्शनापासून, देवता प्रसादापासून, देवता विचारांपासून मला आपण दूर ठेवावे. आपल्याला कधीही असा योग आला, विकल्पजनित जाण्याचा जर का योग आला, विकल्पजनित स्थानाच्या ठिकाणी जाण्याचा योग आला तर आपण देवाला विनंती करावी, प्रार्थना करावी आणि त्या दोषापासून वाचण्यासाठी किंवा तिथे न जाण्यासाठी देवाकडेच आपण सहाय्य मागावं आणि स्वतःसुद्धा आपण न जाण्याचाच कल ठेवावा. जावेच लागले तर उदासा दृष्टी त्या ठिकाणी असावे. कुठल्याही प्रकारची आवड आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न होऊ देऊ नये आणि त्या ठिकाणी अजिबात कुठल्याही प्रकारचं भोजन किंवा पाण्याचा स्वीकार आपण करायचा नाही, ते खायचं नाही. हा कड आपला देखील आहे आणि नंतर परमेश्वर देखील आपल्याला सहाय्य करतीलच. आठवा सर्व दोष आपले. दंडवत. आता हिंसा दोषाविषयी आपण बघणार आहोत. हिंसा ही आपल्याला कुठेही चुकत नाही, सगळीकडे हिंसा आपल्याला घडते आणि म्हणून हिंसा दोषाचं प्रायश्चित आपण या ठिकाणी करणार आहोत. मंगळ, परममंगळ रूपा परमेश्वरा, सर्वात्मका, प्रेम स्वरूपा महाराजा, आपण माझ्या हिंसा दोषाचा प्रसव मोडावाजी भूत मात्र दुखविल्याने आपण दुखवता, म्हणून हिंसा करू नये अशी अहिंसा परमोधर्माची आपण शिकवण दिली आणि मी प्रतिसृष्टी आपले ज्ञान असताना देखील हिंसा दोष चुकविला नाही. औसांना आपण शिक्षा पण केले आणि श्वानास दगड मारल्याने जो काही हिंसा दोष
त्या ठिकाणी औसांना घडला किंवा त्याची प्रसव चाल पुढे वाढणार होती ती आपण वेळीच शिक्षापन करून त्यांच्यामध्ये प्रायश्चित घडवून तो दोष तिथेच क्षालन केला. हे महाराजा, मी आपणास विकार दोषाने शिणविले, विकल्प दोषाने दुखविले, उदास केले आणि हिंसा दोष आचरून अत्यंत दुखविले. आपले ज्ञान झाल्यावर मी अनंत सृष्टी अनेक हिंसा रूप अधिकाधिक हिंसा होईल असे व्यवसाय करीत गेलो. ज्ञानदेही हिंसेचे बीज वाढवीत गेलो. तेणेकरून कर्मराठीच्या अनेक पात्रांची हिंसा घडली. रस्त्याने चालत असताना अन्य वार्ता बडबडीमध्ये रमून पायाखाली येणारे सूक्ष्म जीव, जंतू, किडे, मुंगी मी पाहिले नाही. वाहन चालवित असताना गाडीच्या चाकाखाली अनेक पंचज्ञानेंद्रिय असलेले जीव देखील माझ्याकडून मारल्या गेले. त्यांची हिंसा मजकडून घडली. त्यासाठी मी कुठलेही प्रायश्चित, दुःख, खेद आपल्याकडे व्यक्त केली नाही. त्या दोषाचे क्षालन मी केले नाही आणि अशा प्रकारे हा दोष वाढत जाऊन प्रसवत जाऊन मनुष्यापर्यंत येऊन ठेपेल. पुढे माझ्याकडून अनेक दर्शनीय, स्पर्शनीय, वेदवंत, बोधवंत, ज्ञानीय, अनुसरलेले, भक्त, ज्ञात विरक्त आदी आपल्या साधकापर्यंत हिंसा दोष मी करू शकेन. माझ्याकडे अशा प्रकारचा अविधी करण्याची अयोग्यता या माध्यमातून मी जोडत आहे. हा प्रसव पुढे वाढत जाऊन ईश्वर अवतारापर्यंत जाऊ शकेल. कामाख्या तसेच महादुवा भक्तांचा खोटे बोलून फसवणूक करणारा व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या ब्राह्मणासारखी माझी गत भविष्यामध्ये होऊ शकते. ऐसा मी हिंसा दोषाच्या माध्यमातून नित्य नरकापर्यंत जाऊ शकेल. परंतु आपण मुंगीसी दुखवू नये, मुंगीची हत्या करू नये अशा प्रकारचा विधी सांगितलेला असून निषेध चुकवायला सांगितलेला असून मी आपल्या कुठल्याच आज्ञेचे पालन करीत नाही. हे महाराजा, मागे अनंत सृष्टीत वृक्ष, झाडे, वेली, गवत सर्व प्रकारच्या उद्भिज खाणींची हिंसा केली. डोंगरांना
अंगणात शेतात वनवे पेटवले, तो दोष प्रसवून स्वेदज खाणीतल्या जलद्रुप जंतूंची कीटकांची हिंसा घडली. थंडीमध्ये बरे वाटावे यासाठी अनेक वेळा पालापाचोळा लाकडे गोळा करून त्या ठिकाणी शेकोटी पेटवली. त्या जमिनीत त्या मातीमध्ये मुंग्या आहेत का, किडे जंतू आहेत का याची पडताळणी केली नाही आणि अनेक जिवंत जीवांना मी जाळले. तसेच अनेक प्रकारे मी त्या ठिकाणी अनेक जीवजंतूंना त्रास दिला. हे सर्व मी माझ्या सुखासाठी करीत असताना अनेक हिंसा तत्प्रसंगी माझ्याकडनं घडल्या. जारद, अंडज, स्वेदज, उद्बीज अशा प्रत्येक ठिकाणी असलेल्या जीवांचे अहितचिंतन करून, वाचिके करून प्रत्यक्ष त्यांचा दोष, त्यांच्या हिंसेचा दोष मी करीत गेलो. हे महाराजा, मी आपणाला विषाच्या फोडी ओळगविल्या, यंत्रासन करून अपायी वर्तलो आणि आपणासाठी सैन्य पाठवून, नोकर पाठवून आपल्या ठाई ओखटे करण्याचा प्रयत्न केला आणि हा दोष माझा मी आपल्या ठाई म्हणजेच परमेश्वराच्या ठाई भजत गेलो. आपण माझ्या या विकल्प दोषाचा, विकार दोषाचा प्रसव मोडणार आहात. तसेच हिंसा दोषाचाही प्रसव आपण मोडावाजी. दंडवत. बघा, सकाळी उठल्यापासनं तर रात्री झोपेपर्यंत आपण कितीतरी पाणी सांडत असतो. व्यर्थ पाणी आपल्याकडनं भरपूर सांडल्या जातं, त्यामध्ये भरपूर हिंसा होते. व्यर्थ अन्न आपण शिजवत राहतो, त्याच्यामध्ये भरपूर हिंसा होते. व्यर्थ हालचाल आपली काहीतरी होत राहते. डोळ्याची पापणी जरी लवली तरी पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतूंची हिंसा होत असते. विचार करा, आपण दिवसभरामध्ये कितीतरी हिंसा आपली होते आहे. त्या हिंसेविषयी आपण आपल्या अंतःकरणात दुःख उत्पन्न होऊ द्यायचं आहे आणि देवास विनंती करायची आहे की असा दोष आमच्याकडनं घडू देऊ नका. घडला तर त्याचं दुःख प्रायश्चित आपण रोजच्या रोज केल्या गेलं पाहिजे आपल्याकडनं. दंडवत. अविधी दोषाविषयी आपण बघणार आहोत. परममंगळ रूपा परमेश्वरा श्री चक्रधरा राया, मी अनंत सृष्टीचा अपराधी, अनंत अपराध मी केले आहे. ते सकळ पोटी सामावून आपण आईप्रमाणे कड करून माझे दोष नासून माझ्या या प्रायश्चिताचा स्वीकार करावाजी. हे परमेश्वरा, आपण मला ज्ञान दिले, परंतु प्रतिसृष्टी ते ज्ञान मी दवडले, त्याचे अव्यरण केले, अनेक दोष आचरण केले, कथन केले, विपरीत बुद्धी
अनेकांच्या मनामध्ये रुजवली, स्वतः धर्मावर विपरीत झालो, अधिकृतीचे आचरण केले, खोटे बोललो, याही सृष्टीत आपण मला ज्ञान दिले, त्याग घडवला, मार्गाचे, ज्ञात विरक्त अधिकरणाचे, अनुसरल्याचे संविधान प्राप्त करून दिले. हे आपले कृपाळूपण, माऊलीपण होय. परंतु मी तरीही जीव, अन्य देवता, अन्य प्रपंच यांच्या वार्ता सकौतुकपणे रस भरून आवडीने ऐकत राहिलो. टीव्हीवर अन्य देवतेंच्या मालिका पाहत राहिलो. अन्य देवतेंचे भजन, पूजनादी गीत, काव्य मी आवडीने ऐकले, गुणगुणले. तसेच अन्य वार्ता आवडीपूर्वक करीत राहिलो. कुणी अन्य वार्ता करीत असेल तर ते आवडीपूर्वक मी ऐकले. आपले नामलीळा, मूर्तिचेष्टा यांचे स्मरण सोडून कुणी कुणाची निंदा करीत असेल तर ते मी आवडीपूर्वक ऐकण्यात माझा वेळ व्यर्थ घालवला. सुखश्रेय शृंगार विरहित अशा धर्मवार्ता करीत राहिलो. धर्मवार्ता करीत असताना देखील अनेकांचे मी अंतःकरण दुखविले. त्यांची परीक्षा अंत पाहिला आणि त्यांना हिनविले. अशा ठिकाणी मी स्वतःला मिरविले. स्थानदोष, काळदोष, पुरुष दोष न चुकवता आपल्या शास्त्राचे, लीळांचे अन्यथा अर्थ लोकांना कथन करीत राहिलो. जे स्वाभिमानी आहेत, अहंकाराने भरलेले आहेत, त्यांना मी आपण मला शेवाळल्या खडकाच्या दृष्टांतात बोलू नका असे सांगितलेले असताना देखील राजस तामस दोषज व्यक्तींशी शास्त्रचर्चा करून स्वतःचे मन स्वास्थ्य मी खराब केले. इतरांचे मने दुखवली. अनंत सृष्टी कथन दोषामुळेच घालवल्या. हे महाराजा, माझ्या ठाई विपरीत बुद्धीचा प्रसव आहे. अनेक साधक ज्ञानदातृत्वे करीत असताना त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात दोष भावना जागृत केली. त्यांचे परमार्गाचे अध्ययन, चिंतन, श्रवण मी त्यांचे दोष घेऊन बंद केले. त्या ठिकाणी त्या जीवासी श्रवणाच्या, चिंतनाच्या, धर्म ज्ञान घेण्याच्या विधीपासून वंचित ठेवले. ज्ञान घेणे हे चुकीचे आहे असे सांगून त्यांच्या धर्मज्ञानात मी अडथळा झालो.
अशा प्रकारे धर्मातली व्यक्ती मी धर्मबाह्य करण्याचा प्रयत्न करून त्यांना ज्ञान देण्याऐवजी त्यांना अज्ञान राहण्यासाठी सूचित करीत गेलो आणि तशा प्रकारच्या अज्ञानपणाच्या वातावरणात मी त्यांना ठेवत गेलो. अनेकांचे निरूपण श्रवण मी बंद केले. त्यांना सांगितले की तुम्ही कुठल्याही प्रकारे एवढे मोठे ज्ञान घेऊ नका. यासाठी तुम्ही आता अधिकारी नाही असे म्हणून त्यांच्या आवडीसी मी बाधक ठरलो आणि ज्ञानापासून त्यांना वंचित ठेवले. हे श्री चक्रधरा महाराजा, मी अनंत सृष्टी अधिक वृत्ती आचरत गेलो. अनेक गुरुजनांच्या पुढे आढ्यतेने वर्तन केले. त्यांना आपले स्वतःचे ऐश्वर्य दाखवले. मी अनेकांचे वर्मस्पर्श केले. अनेकांच्या दोषांचा चार चौघात उल्लेख करून त्यांना मेल्याहून मेल्यासारखे केले आणि मोठा दोष जोडून घेतला. हे परमेश्वरा, असे अनेक अविधी मला घडले. दिलेला पदार्थ पुन्हा मागून घेतला. संकल्पिलेला पदार्थ समोरच्याला कबूल करूनही दिला नाही. पदार्थ देत असताना कुणाला अधिक, कुणाला कमी, कुणाला आवडीपूर्वक, कुणाला नावडीपूर्वक देऊन विषमता केली. जाणून बुजून किड्या मुंग्या तृण रगडले. नपाच्या स्थळी आहार विहार केले आणि कशाचाही प्रसव मोडला नाही. हे परमेश्वरा, आपण माझ्या या अविधी दोषाचा प्रसव मोडावाजी. दंडवत. कितीतरी अविधी आपले होत असतात आणि त्या अविधी दोषांच्या प्रसवानेच आपण पुढे मोठ्या दोषावर पडाव होत असतो. आणि म्हणून दोष जेवढे छोटे असतील तेवढेच ते पुढे जाऊन मोठा रूप घेऊ शकतात. आमचे स्वामी सांगतात, अविधी अविधी ते प्रसवे, म्हणजे छोटा अविधी मोठ्या अविधीला जन्म देत असतो. आणि म्हणून अविधी दोष छोटा जरी असेल तरी त्याला छोटा समजू नका. ते एक बीज आहे. जसं वडाचं बीज आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, ते छोटंसंच असतं, परंतु ते एका बीमध्ये अख्खा वड सामावलेला असतो आणि तो वाढत राहतो. वडाचं झाड असं आहे की ते वाढत राहतं, ते मरतच नाही. ते झाड 1000 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे. त्याच्या पारंब्या येतात नूतन आणि त्याच्यामधून अजून निष्पत्ती होते झाडाची. तसं आपले दोष, एक छोटासा दोष म्हणजे त्या एका दोषामध्ये अवघा वटवृक्ष दोषांचा सामावलेला आहे. आणि म्हणून अविधी घडू देऊ नका. दंडवत. गहाळ दोषाविषयी आता आपण बोलणार आहोत. म्हणजे गहाळ दोष म्हणजे ज्या दोषांकडे आपलं कधी लक्ष जात नाही, या माध्यमातून सुद्धा दोष घडतोय, आपल्याला हे कधी लक्षातच येत नाही. किंबहुना आपल्याला तो दोष वाटतच नाही कधी, परंतु तो दोष असतो. त्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रायश्चित करणार आहोत. श्री चक्रधरा राया, माझ्या ठिकाणी निर्वेद म्हणजे मागील दोषाविषयी मी कधीही दुःख करीत नाही. अनुताप म्हणजे
मी प्रस्तुत घडणाऱ्या दोषाविषयी कधीही दुःख करीत नाही. निर्वेद, अनुताप, अनुशोच म्हणजे भविष्यात घडणाऱ्या दोषाविषयी मी कुठल्याही प्रकारची काळजी आतापासून घ्यायला हवी ती घेत नाही. अशा प्रकारचे निर्वेद, अनुताप, अनुशोच भूतकाळात घडलेले दोष, वर्तमान काळात घडत असलेले दोष, भविष्यात उद्भवणारे दोष हे सर्व मला ज्ञात असून देखील मी त्याविषयी, त्या दोष क्षालनाविषयी, त्या दोष प्रसव प्रतिबंधित होण्याविषयी कधीही आपल्या पुढे विनंती करीत नाही, दुःख करीत नाही. अप्राप्तीचे दुःख नाही, तळमळ नाही. परमेश्वराचा विरह भटोबासांना झाला ते फक्त मी अनेक वेळा वाचून काढले, परंतु तोच विरह माझ्या अंगी येऊन, माझ्या आचरणी येऊन मी सर्व दोषापासून वाचेन असे प्रयत्न माझ्यात कधीच प्रगट झाले नाहीत. मी लटिका, प्रमादिया, स्वसार्थकारणे अनेकांशी खोटे बोललो, द्रव्यासाठी खोटे ज्ञान सांगितले, मूळ वचन लपवून ठेवले आणि अन्यथा वाक्ये, शब्दे, विधी मी अनेकांना सांगत सुटलो. आपण विहित केलेला विधी मी लोकांपर्यंत पोहोचविला नाही. तो विधी सांगून त्यांना धर्मदक्ष केले नाही, सज्ञान केले नाही. अज्ञान ठेवून त्यांना अनेक असे आपण न विहित केलेले, निषेधलेले विधी त्यांना सांगत गेलो. आपण उपवास करू नये सांगितला, परंतु मी वासनिकांना, नामधारकांना उपवास करावा म्हणून अन्यथा ज्ञाने, अन्यथा ज्ञान पटवून दिले. तो विधी त्यांना करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे अनेक दोष मी आचरत गेलो. आपण विहित न केलेले अनेक बाबी मी विधी म्हणून लोकांच्या समोर आणून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला. कुठल्याही विधीची शहानिशा न करता हे ईश्वराचे विधी आहेत की नाही असे न पडताळता मी असे अनेक दोष विधिरूपाने स्वतःही आचरले, अनेकांनाही सांगितले. मी भूतक्षोभ जोडला. अन्य रहाटीचे साधू संत तसेच अनुयायी वर्ग यांना त्या देवता दोषाचे बोलून देवतेबद्दल, त्यांच्या आचरणाबद्दल, अनित्यतेबद्दल त्यांना तोंडावर बोलून त्यांना दुखविले.
देवता क्षोभ जोडला, दैवराटीची पात्रे दुखविली, अविधी आचरून ज्ञानियाचा क्षोभ जोडला, ईश्वराचा क्षोभ जोडला. हे महाराजा, माझ्या असंख्य दोष निमित्यासी आपण क्षालन करावे आणि मला आपण सारंग पंडिताप्रमाणे शांताबाईसांना जसे सारंग पंडितासी निमित्त करविले तैसे मज दिनाकडून आपण प्रेमोपायादी तसेच दोष शाळन होईल अशा प्रकारचा नित्यविधी घडवावा जी माझ्या सहवासाने मळून कुणी विकार प्रमादिया झाला, विकल्प प्रमादिया झाला, हिंसा दोषक झाला, माझ्या मळलेपणामुळे अनेक जीव मळल्या गेले, उजळतीला असलेले जीव माझ्या दोषाचरणामुळे मळल्या गेले. आपण माझ्या या सर्व दोषांची, गहाळ दोषांची क्षमा करावी जी. अनेक दोष माझ्याकडून घडत गेले, परंतु माझ्या ते कधीच लक्षात आले नाही. अशा प्रकारे गहाळपण, असळतपण, पातलेपण माझ्याकडून घडत गेले आणि गुरुनिमित्ताने सुहृदाने अधिकरण ज्ञात विरक्ताने परमेश्वराचे विहित वचने निषेध वाक्ये समोर ठेवून देखील मी त्याचे आचरण कधीच केले नाही. त्या विधीचे आवेरण केले, दोषाचा स्वीकार केला. ऐसा माझ्या गहाळ दोषाचा आपण प्रसव मोडावा जी व माझे विकार दोष, विकल्प दोष, हिंसा दोष, अविधी दोष, गहाळ दोष आदी सर्व दोष, माझ्यातले अधर्म, निंदा, अन्य वार्ता असे अनेक दोष आपण कृपादृष्टीने अवलोकन करून त्या दोषांचे क्षालन करावे. सन्निधानी शांताबाईसांच्या कठीण दोषांचे आपण क्षालन केले. भटोवासांच्या हिंसा दोषाचे क्षालन करून आपल्या धर्माची, पंथाची जबाबदारी त्यांच्याकडे आपण दिलीत. माईंभटांच्या अहंकार दोषाचे निरसन करून, नाश करून त्यांना आपण प्रथम भेटीत बोधदातृत्व, ज्ञानदातृत्व केले. 3 दिवस बाईसांचे अपमान सहन करून तरीही त्यांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी आपण त्यांना प्रेमदान दिले. त्यांचे दोष न विसरता ते वेळोवेळी कार्यप्रसंगी क्षालन करून, सेवादासाच्या माध्यमातून क्षालन करून बाईसांना त्यांचे साधन चरित करण्यास आपण सहाय्य केले. आपण आपले प्रेमदान दिले. महादोवा भक्तांच्या हिंसाजनित क्रियेचा प्रवाह आपण
रोखला, थांबवला आणि तत्क्षणी त्यांना प्रेमदान दिले. अशा प्रकारे अनेक जीवांना त्यांच्या दोषांचे ज्ञान करवून, शिक्षापन करवून, सेवादास्य घडवून त्यांच्या दोषांचे क्षालन केले, अनिष्टाचा नाश केला आणि त्यांना उत्तम उत्तम विधींचा योग घडवला, सेवादास्य घडवले, ज्ञानदातृत्व केले, आचरण घडविले, सहाय्य केले आणि आपली कृपादृष्टी त्यांच्यावर कायम ठेवली. आपल्या शाब्द ज्ञानासी, अप्रोक्ष ज्ञानासी, सामान्य ज्ञानासी, अप्रोक्ष विशेष ज्ञानासी त्यांना आपण योग्य करून स्वप्राप्तीला आनंदात विलीन केले. तैसे मी देखील आपल्या या मोक्षाचा अभिलाषी असून या सृष्टीमध्ये आज रोजी आपण या जन्मात मला हा ज्ञान श्रवणाचा, नामचिंतनाचा योग प्राप्त करून दिला, आचरणाचा योग प्राप्त करून दिला. हे परमेश्वरा, मी माझ्या ज्ञानाच्या नुसार आचरण करण्याचा माझा कड जो बाकी आहे तो मी करेनच, परंतु आपण जाणता की मी दोषी व्यक्ती आहे. अनेक वेळा आपल्या साधनाचा अवहेर मी केलेला असून तेणेकरून माझ्यामध्ये लगेचच आपले गुणदायक विधी संचरणार नाहीत. माझ्याकडून त्यांचे आचरण होत असताना अनेक दोष नव्याने किंवा पूर्वप्रमादी जोडलेले आत्ता उद्भवू शकतात आणि माझ्या विधीत अडथळा ठरू शकतात. म्हणून आपण स्वतः कृपादृष्टी प्रसन्नतेने माझ्यावर सदोदित आपली कृपादृष्टी ठेवून माझे सर्वही दोष क्षालन करून मजदिनाला आपले उत्तम उत्तम विधी, यथार्थ ज्ञान, यथार्थ आचरण, आपल्या वचनानुसार चालणारे संत, अधिकरण, ज्ञात, विरक्त यांचा योग जोडू द्या व माझे दोष क्षालनार्थी आपण सहाय्य करून आपला विधी घडवून मला सहुज्ञाने आणि त्यातील विधी घडवून आपल्या मोक्षाची, आपल्या स्वस्वरूपी आनंदाची मज प्राप्त करावे अशी आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. महानुभाव पंथामध्ये प्रायश्चिताला अतिशय महत्त्व आहे. जेव्हा स्वामींच्या सन्निधानातले त्यांनी एका व्यक्तीला त्याच्या गुरुच्या नावाने त्यांना दुखवलं, विचारलं की तुमच्या गुरूंचं नाव काय? त्यांनी सांगितलं परमानुभव देव. ते म्हणाले तुमचे जे गुरु आहेत त्यांचा अनुभव परमाणू एवढाच आहे की काय, म्हणून त्यांचं नाव परमानुभव देव आहे. आणि तेने करून ते जे शिष्य आहेत, अन्य गुरुचे शिष्य, ते दुखावले,
वाईट वाटलं त्यांना, माझ्या गुरुबद्दल यांनी असं म्हटलं. ते आपल्या गुरुपर्यंत सांगायला गेले, त्यांचे गुरुसुद्धा दुखावले गेले की चक्रधर स्वामींचे शिष्य असे आहेत. मग आता गुरुच असे, शिष्यच जर का असे आहेत तर मग गुरु कसे असतील, असा दोष समोरच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आमच्या स्वामींनी हे लक्षात घेतलं आणि ते जेव्हा तिथून येत आहेत पद्मनाभी देव, ते मठात येण्याच्या आधीच आमच्या स्वामींनी दरवाजे बंद करायला लावले, त्यांना आतमध्ये घेतलं नाही. अनेक वेळा विनंती केली पण स्वामींनी आत घेतलं नाही. स्वामी म्हणाले, तुम्ही ज्यांना दुखवून आलेले आहात त्यांच्या आणि त्यांच्या गुरुसमोर तुम्ही जाऊन जेव्हा शेण माती लावून त्यांच्याकडे प्रसव मोडाल आणि जर का त्यांनी तुमचं प्रायश्चित स्वीकारलं, तुम्हाला माफ केलं आणि मग आम्हाला जर का सुपूर्द केलं तुम्हाला, तरच आम्ही तुमचा स्वीकार करू, अन्यथा तुमच्यासाठी आमचे दरवाजे कायमस्वरूपी बंद. ते लगेचच अंगाला शेण माती लावून ते जे कोणी अन्य गुरु होते परमानुभव देव, त्यांच्या समोर गेले, रडले पडले. त्यांनी शिष्याला विचारलं, हे कोण आहेत? ते म्हणाले, हे मगाशी ज्यांच्याबद्दल मी सांगत होतो ते आहेत. त्यांनी अतिशय दुःख केलं आणि ते म्हणाले की मला माफ करा. ते म्हणाले, अरे माफ केलं काही हरकत नाही. ते म्हणाले, तसं नाही. मग आमच्या स्वामींनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही माफ करून स्वामींपर्यंत निरोप पोहोचवत नाही, मला त्यांच्याकडे सुपूर्द करत नाही, तोपर्यंत ते मला स्वीकारणार नाहीत. त्यांच्या मनात लगेच स्वामींविषयी एकदम आदरभाव निर्माण झाला की बघा किती चांगले आहेत हे. आपल्या शिष्याची चूक लक्षात घेऊन त्यांना इकडे प्रायश्चितासाठी त्यांनी पाठवलं. का पाठवलं? कारण की तो दोष तसाच वाढत वाढत गेला असता. आपण एकमेकांची निंदा करतो, ही निंदा, हा दोष हा वाढत जाऊन परमेश्वराची निंदा, परमेश्वर साधकाची निंदा वगैरे असे अनेक दोष आपल्याकडनं घडू शकतात. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या सर्व दोषांपासनं आपण वाचलो पाहिजे. परमेश्वराकडे याविषयी विनंती आपण केली. दंडवत हो.